तुम्हाला माहितीये का, आजपासून पुढचे 9 महिने म्हणजे साधारण 270 दिवस जर तुम्ही दररोज फक्त 1% जरी सुधारलात, तर 2026 संपेपर्यंत तुम्ही आज जे आहात तेच राहणार नाही. तुम्ही 2026 संपवणार तेच राहून की कम्प्लिटली बदलून? कारण जे लोक म्हणतात तू नाही करू शकत, तेच काम करून दाखवण्यात खरी मजा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजची परिस्थिती खूप स्पष्ट आहे. स्पर्धा खूप वाढली आहे, नोकरीची सुरक्षा नाही, AI मुळे मार्केट बदलत आहे. आणि यातली सर्वात मोठी समस्या काय आहे माहिती आहे? आपण शिकणं थांबवलंय. आपण कम्फर्ट झोनमध्ये आहोत. आपण फक्त प्लॅनिंग करतो, ॲक्शन नाही. मग आपलं आयुष्य तिथेच थांबून राहतं. हरलात तरी पुन्हा प्रयत्न करणाऱ्यालाच खरी किंमत मिळते. पण आपण प्रयत्नच करत नाही, मग जिंकणार कसे? एक पॉवरफुल थॉट ऐका. केवळ अनेक गोष्टी शिकण्यापेक्षा एकाच गोष्टीमध्ये सातत्य आणि पारंगतता मिळवणे जास्त महत्त्वाचे आहे. याचा अर्थ काय? रॅन्डम लर्निंग काही कामाचं नाही. सातत्य म्हणजे खरी शक्ती, रिअल पॉवर. आता सोपं गणित बघा. 9 महिने म्हणजे 270 दिवस. रोज 1% सुधारणा म्हणजे 2026च्या शेवटी तुम्ही किती मजबूत असाल याचा विचार करा. पण सुधारणा म्हणजे फक्त कोडिंग नाही, तर कम्युनिकेशन स्किल, डिजिटल स्किल, AI टूल्स, व्हिडिओ एडिटिंग, मार्केटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जे आवडतं ते, म्हणजे तुमच्या आवडीचा एखादा छंद. कारण यशस्वी होण्यासाठी अनेकदा आपल्याकडे जे काही आहे त्यातूनच सुरुवात करावी लागते. योग्य वेळ कधीच येत नाही, सुरुवात करावीच लागते. आणखी पॉवरफुल थॉट ऐका. जे अशक्य वाटतं तेच तर करून दाखवायचं आहे. यश आपल्याला जगाची ओळख करून देतं, तर अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. मोठा विचार करा, मोठं काम करा. हार मानणे ही आपली कमजोरी नाही, तर यशाकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. स्वप्न पूर्ण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जागं होऊन त्यांना प्रत्यक्षात आणणं. तुमच्या पराभवाची वाट बघणाऱ्यांना जिंकून दाखवा. आणि लक्षात ठेवा, फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. कदाचित देवही तुमच्या प्रयत्नांची वाट पाहत असेल. आजपासून काय करायचं? रोज 90 मिनिटांचा नियम पाळा. 30 मिनिटं शिकण्यासाठी, 30 मिनिटं सराव करण्यासाठी, 30 मिनिटं कृतीत आणण्यासाठी. सोशल मीडियावरील वेळ कमी करा. शिकण्यासारखा कॉन्टेंट वाढवा. ॲक्शन घ्या. कारण आपण ते आहोत जे दगडांतूनही मार्ग काढतो. चला तर मग आत्ताच सुरुवात करूया. दिवसांमधील 1 ते 1.5 तास स्वतःसाठी, 1% स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी देऊया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि नेहमी शिकत रहा. धन्यवाद.